तर हे बघा मित्रांनो, हे एलियन सारखं काहीतरी दिसतंय. काय घेतले मॅडम पण आहे त्याला सर्व्हिसिंगमध्ये काटा भेटले आणि सध्या आता मी बुद्धिबळ करतो. हे तुम्ही बघताय बघा, हे सध्या आमचं बुद्धिबळ चालू आहे. तर मित्रांनो सध्या बाई कालचा दिवस आपल्याला खतरनाक केला बरं का. कारण की मला आता कसं आहे काम असल्यामुळे तुम्हाला मी जास्त काय सांगू शकलो नाही. पण मजा आली बरं का भावना कालच्या दिवसात. आणि भावना आजचा दिवस तर आपला खतरनाक जाणार आहे. कारण की आज मी चालू आपला जो माईक आहे ना, तो आपण जो माईक यूज करतो त्या माईकचा मित्रांनो थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर आपण आज चालू आहे सर्व्हिस सेंटरला ओप्पोच्या. आणि तो मोबाईल आपल्या कनेक्ट होता. ठीक आहे. तर आता मी काय जर मित्रांनो बघता तुम्ही माझे व्हिडिओ की बाई आपल्याला असं त्याच्यामध्ये नॉईज जास्त आपला बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येत होता. त्याच्यामुळे मित्रांनो मला व्यवस्थित असं व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं. तर आज आपण चाललोय ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरला, म्हणजे आहे वाशीमध्ये. ठीक आहे. म्हणजे स्टेशनच्या बाहेरच तिथं. तुम्हाला मी दाखवतो ना की तिथे गेलो होतं काय नाही ते होतं. ठीक आहे. आपण त्यांना थोडं विचारू नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे काय आहे ते. पण मित्रांनो थोडं बघा. आणि तुम्हाला पण जर तुमच्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आहे ना तर मला नक्की सांगा. ठीक आहे. तर आपण पहिलं जाऊ तिथं बघू त्यांची जरा गाडी घेऊ काय होतं ते बघू सगळं. तर चला. चल छैया 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 सध्या मी आता वाशीमध्ये आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे बघा, ही बिल्डिंग, ह्या बिल्डिंग आपल्या पाठीमागे साईडला जायचं आहे. तिथं ते सर्व्हिस सेंटर आहे ओप्पोचं. ठीक आहे. आणि त्याच्यात मी वाशीमध्ये आहे. तर प्रॉब्लेम झाला की आता मला ह्याचा जो डाटा आहे ना आपला ट्रान्सफर करण्यासाठी एक मोबाईल दुसरा लागेल. तर मला थोडं इथनं कोपऱ्याला जावं लागेल. कारण माझ्या बहिणीची एक एक्स्ट्रा मोबाईल आहे. ठीक आहे. तर आपण थोडं पहिलं कोपऱ्याला जाऊ आणि परत माघार येतो वाशीमध्ये. तर चला आता पहिले तिकडे जाऊ. जस्ट कोपरखान्यातून आलो आणि हा मोबाईल आलो आहे बघा. हा मोबाईल आहे. हा घेऊन मोबाईल आहे दुसरा. आणि आता आपण सध्या जाणार आहे म्हणजे ते दुकान जे आहे ना मित्रांनो, पहिला आपण तिथं पहिला मोबाईल घेताना तिथे जाणार आहे. त्या दुकानाचं नाव मित्रांनो टॉप 10 असं नाव आहे. हे दुकान मित्र म्हणजे मस्त आहे बरं का. कारण ते एक सरदारचं दुकान आहे आणि भारी वाटतं दुकान बरं का. आता आपण परत तिथं जाऊ बघू त्यांचं ते काय नक्की काय म्हणतात ते. मोबाईल सॉफ्टवेअर मारा लागतोय की नाही लागत. ठीक आहे. आणि त्यांना आता आपण फायनल विचारून टाकू की बाबा की म्हणजे माझी अभि म्हणजे आता हे ज्यानंतर काय प्रॉब्लेम येईल काय असं कायमस्वरूपी म्हणजे सॉल्व्ह होईल. म्हणजे आपण बघू ना की त्यांचे ते काय म्हणतात. ठीक आहे. त्याला आपण विचारून नक्की फायनल काय डिसिजन घ्या. तर चला आपण पहिले तिथे जाऊ. दुकानापासून सध्या मी उभा आहे म्हणजे मित्रांनो दुकान बंद आहे. बघू बघा हे जे आहे ना ते टॉप 10 हे आहे ते दुकान. तर आता ते दुकान बंद आहे मित्रांनो. तर आपण आपण डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊ. त्यांची गाडी घेऊ पहिले सर्व्हिस सेंटर ते काय म्हणतात ते. ठीक आहे. तर चला आपण मित्रांनो पहिले सर्व्हिस सेंटरला जाऊ. मित्रांनो आता मी एका अशा ठिकाणी उभा आहे तिथं म्हणजे त्या नावानं वाशी लागली जाते. तो म्हणजे मित्रांनो आपला इनऑर्बिट मॉल. आता मी इनऑर्बिट मॉलच्या पुढे आहे. आणि तो बघताय बघा हा जो आहे ना तो हा इनऑर्बिट मॉल आहे. हे बघा सध्या आता मी त्या साईडला उभा आहे. आणि मित्रांनो मी इथनं आपला ह्याच्या अगोदर तुम्ही एक व्हिडिओ काढला तो पण भाई मित्रांनो माझ्या खतरनाक आपला रिस्पॉन्स आला तुमचा. आणि सध्या आता मी चाललोय तिथे सर्व्हिस सेंटरला. तर तिथं बघू नक्की काय सीन आहे तो. कारण की बाई म्हणजे भरपूर मित्रांनो मी त्यांना बोललो की याच्या अगोदर काय फायनल डिसिजन घ्या. कारण की मला परत सारखे म्हणजे हे जर काय लावायला लावू नका. तर आता आपण त्यांना थोडंसं बोलू बघू ते आपल्याला काय म्हणतात ते. ठीक आहे. आणि सध्या बघा ना बाई इथलं मित्रांनो एवढाच खतरनाक इथं वातावरण आहे ना इनऑर्बिट मॉलचं तिथलं. तुम्हाला मी दाखवलं इथं मित्रांनो गार्डन पण लय खतरनाक असं आहे. सगळं इथं दाखवलं बरं का. तुम्ही बघताय बघा त्याला गार्डन आहे. आणि हा पूर्ण इनऑर्बिट मॉल आहे. आणि पुढे साईडला मित्रांनो ह्या बिल्डिंग आहे बघा. इकडे काय तर मी ते उभा आहे आणि इकडे असं पूर्ण मित्रांनो साईडला बिल्डिंग आहे त्या. तर आपण पहिलं तिथं जाऊ. ठीक आहे. सर्व्हिस सेंटरला ते काय म्हणतात ते बघू पहिलं. तर चला जाऊ. हा इनऑर्बिट मॉल आहे ना तो इनऑर्बिट मॉल आपला वाशीला. तर त्याच्या मागच्या साईडला आहे. आणि म्हणजे इथं बघा आता इकडे हे तर ट्रेन चालली आहे. तिकडे वरती एक ब्रिज आहे. आणि मी इथं चालत नाही बघा. हा इनऑर्बिट मॉल आहे मागची साईड आहे तुम्ही बघता. आणि सध्या मी मागच्या वेळेस मध्ये आतमध्ये गेलो इनऑर्बिट मॉलच्या. भावानो एवढा खतरनाक असा मॉल आहे ना म्हणजे खतरनाक असा विषय. पण सध्या तर आपल्याला गरज आहे एक गोष्टी म्हणजे आपला माईक. कारण की माझं तुम्हाला आता बॅकग्राऊंडला माझा जो आवाज आहे ना तो क्लिअर येत असेल. तर मित्रांनो मला ती त्यांची जरा चौकशी केली पाहिजे. कारण की कसं आहे माहिती आहे का हा आवाज जर तुमचा क्लिअर असेल ना भावानो तर तुमचा व्हिडिओ हा चालतो लक्षात ठेवा. तर मग तुमचा जो आवाज आहे तो क्लिअर पाहिजे. कारण की कसं आहे सगळा खेळ आवाजावरती आहे. तुमचा जर आवाज क्लिअर नसेल ना तर त्या व्हिडिओला म्हणजे एवढं काय व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे बॅकग्राऊंड आवाज मित्रांनो चांगला पाहिजे मात्र. तर आपण पोहोचलोय बघा. आता हा ब्रिज आहे ना हा ब्रिज थोडं पलीकडे साईडला म्हणजे लेफ्ट साईडला मित्रांनो तिथं आहे. तर आपण जाऊ तिथं विचारू नक्की काय असेल. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो तर आता मी सर्व्हिस सेंटर इथे पोहोचलोय. तुम्ही बघताय बघा हे जे आहे ना तर हे ओप्पो सर्व्हिस सेंटर आहे हे बघा. आणि हे मित्रांनो इनऑर्बिट मॉलच्या
पाठच्या साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला आहे. तर आपण थोडंसं आतमध्ये जाऊ तर त्याला विचारून काय चिंता आला तो. ठीक आहे ते बघा हा जेव्हा नाही हे ओप्पो सर्व्हिस सेंटर आहे. थोडं आपण आतमध्ये जाऊ. ठीक आहे चला सेंटरच्या आतमध्ये. आणि बाई मला इथं एवढं खतरनाक सीन दिसलाय ना छत्रपती शिवाजी महाराजची म्हणजे इथं मूर्ती म्हणजे एकदम खतरनाक असं हे बघा तुम्ही बघता. हे बघा काय भारी बनवलं मित्रांनो त्यांनी बघा. म्हणजे बाई खतरनाक सीन आहे तुम्ही बघता. आणि सध्या आता बघा हा पूर्ण म्हणजे ओप्पो सर्व्हिस सेंटर आहे ना त्याच्या आतमध्ये हे केबिन आहे. इकडे त्यांचे लोक आहेत आणि मी इथे बसले. आणि बाई आता आपण त्याला विचारू आपला 6वा नंबर लागला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे आणि त्यांना आपण काय विचारणार नाही नक्की काय सीन झाला तो. तर बघू आपण याच्यावर काहीतरी ॲक्शन करू. ठीक आहे सर्व्हिसिंगमध्ये काका भेटले आणि सध्या आता मी बुद्धिबळ करतो हे तुम्ही बघताय बघा. हे सध्या आमचं तर बुद्धिबळ चालू आहे आणि मला एवढं काय जमत नाही बरं का पण ते खतरनाक असे खेळतायत. आणि हे त्यांचे पार्टनर आहेत हे बघा तुम्ही बघता. आता आम्ही ओपो सर्व्हिस सेंटरच्या आतमध्ये बघा आपल्याला जमतं की नाही बुद्धिबळ आपल्याला नंबर पण आहे टोकन नंबरवर वाचते काय खात्रीची. ठीक आहे तुम्ही तर आता म्हणजे लई तर खेळतोय बरं का बुद्धिबळ आणि ह्याच्या दिवस वाटते बुद्धिबळसारखं खेळलं नाही. आता आज कळतंय तर मग आपल्याला जमतं की नाही काका जरा विचारतात. हे बघा असं विचारचं खेळून म्हणजे विचार करून खेळायला लागतं. बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचा सगळा खेळ लक्षात ठेवा. ज्यानं बुद्धी शिकला तर बुद्धीचा सगळा पावर लक्षात काय म्हणायचं आता. हे असं असतं नाही हे काका ह्यांचा अनुभव आणि आमच्या अनुभव काय संबंधित नाही आतापर्यंत. तर आपण बघू ठीक आहे तर चला आमचं मारलं वाटतं त्यांनी अजून काहीतरी. चला खेळू मित्रांनो. मला ह्या काकाने बुद्धिबळ हरवले आणि सध्या आता हे बिस्किट खातात हे बघा. आमचा राजा मेला इथं तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला सध्या आता नाश्त्याला इथं बिस्किट दिले. हे बरोबर बिस्किट आहे बघता. आणि काकांचं मोबाईलचं काम झाले होतं. तुमचं काम झालं मोबाईलचं होय. त्यांचा मित्र आहे का इकडे फिरतात मोबाईल घेत. त्यांना एक मोबाईल बघायला चालले आहे बघा बघता. आणि असे मित्रमंडळी आपल्याला भेटतात. काकाचा स्वभाव एक नंबर बरं का आवडला पण त्यांनी आपल्याला मारून टाकले तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही सध्या आता सर्व्हिस सेंटरच्या आतमध्ये हे बघा या साईडला त्याचं काम चाललं आहे. सध्या आता आम्ही या साईडला खेळतो आहे. आणि हे बघा इथं मित्रांनो तुम्हाला मी सगळं दाखवतो एक मिनटं तुम्ही बघताय बघा. इथं जे आहे तर ते सायंटिस्टसारखं काहीतरी जरा त्यांनी बनवले बघा. आणि इकडं बघा इकडं आपल्याला लता मंगेशकर मॅडमचा सुद्धा एक नंबर सांगतो फोटो लावला आहे. आणि बघा आमची मुंबई तसं लिहिलं आहे तुम्ही बघताय बघा. लोकल म्हणजे मित्रांनो ही म्हणतो सर्वात जुनी लोकल आहे म्हणजे सर्व आता सध्याची बघा. मरीन ड्राईव्ह संसद बँक म्हणजे असं मित्रांनो सगळ्यांनी जुनं सगळं दाखवलं बरं काय ह्याच्यामध्ये. हे बघा लोकल जुनी कशी होती. आता ही CSTचं आहे आपलं ताज हॉटेलचं हे बघा. आणि आपण थोडंसं त्या साईडला जाऊ तिकडं पण मी दाखवतो की काय ते नाही. ठीक आहे चला. तर हे बघा मित्रांनो हे एलियनसारखं काहीतरी दिसतंय. हाय घेतले मॅडम पण आहे बघा काहीतरी आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मोबाईलच्या यांनी काहीतरी इथं जाहिरात केली बहुतेक असं मला वाटतंय. 200 MP सुपर झूम म्हणजे डायरेक्ट मला वाटतं अंतराचं सगळं दिसतंय मोबाईलमधनं त्यांना असं सांगायचं इथं. आणि त्यांनी म्हणजे खतरनाक असे मोबाईल ठेवलेत हे बघा. प्रत्येक क्वालिटीचे मोबाईल आहेत चेक करू शकतो आपण बघा. आणि सध्या आता आपला नंबर आता कधी येतो काय माहिती नाही बरं का. ठीक आहे आता आम्ही आता सध्या आतमध्ये सर्व्हिस सेंटर तर आपण बघू नक्की ठीक आहे काय होतं आहे. बाई खतरनाक असा ओप्पो सर्व्हिस एक नंबरवर का बाकी सर्व्हिस एक नंबर आहे. आता मोबाईलचं आपलं काय होतं ते आपण थोडं बघू ठीक आहे चला. माझं काम काय चाललं बरं का आपल्याला ते त्यांनी सांगितलं काय माहिती का की ओप्पोचे मोबाईल असते ती त्या सगळ्या सिरियल करून हा प्रॉब्लेम आहे. तर आपण बघू आता बॅकअप काय चालू मोबाईल बॅकअप यायला लागतोय. आणि आपला मोबाईल सॉफ्टवेअर मारला लागतोय बोलले सॉफ्टवेअर मारू ठीक आहे. त्याचा बघू आता काय सीन होतोय. आणि एवढं ऊन लागतंय ना आता पाहून सध्या आता दुपारी 12 वाजले आहे. मला कामावर पण जायचं आहे तर झालं तर ठीक आहे नाही तर मग त्याला काहीतरी इलाज नाही. पण भावानं ओप्पोची एकदम भंगाराची सर्व्हिस आहे. कारण की भावानं तर मला सांगा जर OTG मोबाईल कनेक्ट होत असेल ना तर काय उपयोग मला सांगा तुम्ही बरोबर की नाही. तर म्हणजे मोबाईल मग चांगला पण त्याच्या जे फॅसिलिटी आहेत ना मित्रांनो तर फॅसिलिटी जरा कमी आहेत त्या त्यामुळे मला जरा म्हणजे प्रॉब्लेम येतो असा. तर आपण थोडं चालू त्या दुकानात ते शॉप उघडे मला बघूया तिथे आपण मोबाईल घेतला तर ठीक आहे चला जाऊ. सध्या ते दुकान उघडले बरं का हे बघा तुम्ही बघता हे टॉप 10 जे दुकान आहे ना ते शॉप उघडले आपण थोडं शॉपच्या आतमध्ये जाऊ ठीक आहे. तर त्यांना विचारू की काय होतं ते ठीक आहे तर चला जाऊ आतमध्ये बघा.
मला उशीर झाला बरं का आता. तर मला कामावर मित्रांनो, कारण कसं आहे आता आपला इथला आजचा प्रोग्राम म्हणजे आता मी माझा मोबाईल फॉर्मेट झाला आहे. तर बाकी सीन असा राहिला की फक्त आता ते उद्या ते आहे ना ते आपण बाकी काम करू, ठीक आहे. कारण की सगळं एका दिवशी पॉसिबल नाही, कारण की मला आता कामावर जायचं आहे. त्यामुळं आता मी सध्या कामावर जाऊ, ठीक आहे. थोडं दिवस आता केलं पाहिजे. तर मला तुम्ही सांगा की आता हे ओप्पोचं म्हणजे मोबाईल मित्रांनो मोबाईल चांगले आहेत, फक्त यांची सर्व्हिस आहे ना सर्व्हिस मला काय मित्रांनो आवडली नाही. तर तुम्ही मला सांगा तुमचे मोबाईल कोणत्या कंपनी आहेत आणि सध्या सध्यावर मग मित्रांनो ओप्पो मोबाईल काही घेऊ नका. आणि त्याच्यात एवढे फॅसिलिटी नाहीत, लक्षात ठेवा. तर मी आता जातो कामावरती, तुम्ही जावा, ठीक आहे. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराज मित्रांनो, चला आता.